नाशिकमध्ये ठाकरेंना आणखीन एक धक्का. हकालपट्टी केलेले विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. विलास शिंदेंसह काही माजी नगरसेवक पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती. जाहीर नाराजीनंतर विलास शिंदेंवर कारवाई. उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार. हिंदीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम. महायुतीच्या बैठकीनंतर चहापान कार्यक्रमाचं आयोजन. सह्याद्री अतिथीगृहामध्ये चहापान कार्यक्रम पार पडणार. सत्ताधारी आणि विरोधकांचा चहापान कार्यक्रम. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार. सारथी संस्थेच्या कार्यालयामधील कामांवरून अजित पवारांची नाराजी. संस्थेच्या कार्यालयामधील पायऱ्यांच्या कामावरून अजित पवार नाराज. पावसामुळे सारथीच्या कार्यालयामधील पायऱ्यांवर पाणी साचलं. रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. आज संध्याकाळी 6:30 वाजता अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेटणार. आज राज्यस्तरीय मराठा समाजाची बैठक पार पडणार. बैठकीनंतर रामदास आठवले मनोज जरांगेंची भेट घेणार. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीमध्ये जगताप हंडोरेंना वगळलं. वगळलेल्या नेत्यांची गायकवाडांच्या विरोधात हायकमांडकडे तक्रार. बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेसची 34 जणांची समिती स्थापन. निलेश राणेंनी ठरवलं तर नगरपंचायत महायुतीमध्ये किंवा स्वबळावर लढू. एकदा बैठक घेऊन ठरवू. उदय सामंतांचं वक्तव्य. खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा आज परभणीमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा. असदुद्दीन ओवैसी सभेमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार.